कल्याणची ट्रॅफिक, कल्याणचे रस्ते. तर या सगळ्याचा दोष आहे ना खरं तर राज्यकर्त्यांचा ना. शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात असं बोललं जातं. मला वाटतं नाही, प्रत्येकात शिवाजी जन्माला येऊ शकतो, पण तुमच्या घरात तुमची जिजाऊ असायला हवी. तर आपली आईच आपली जिजाऊ असते. तिने आपलं ऐतिहासिक शहर आहे, कल्याणला प्राचीन इतिहास आहे. म्हणजे लोकमान्य टिळक असू देत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं कल्याण शहर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित चव्हाण आणि तुमचं सर्वांचं अपलिफ्टिंग टॉक्सवर स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडा गंभीर आहे, कारण आजचा आपला गेस्ट तेवढाच खंबीर आहे. असं म्हणतात की आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, जसं की आपली हेल्थ. डेंटिस्टकडे गेल्यानंतर समजतं की एका दाताची किंमत ही 25,000 आहे, पण देवाने 32च फुकट दिलेत. तसंच रक्त म्हणजे ब्लड ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या बॉडीमधली. आपले गेस्ट म्हणतात की रक्त ही अशी गोष्ट आहे जी कुठल्याही मशीनमध्ये बनली जात नाही. आपले गेस्ट म्हणजेच किशोर सातपुते. किशोर दादांशी बोलताना आणि त्यांची गोष्टी ऐकल्यानंतर हे समजलं की माणुसकी आजही जिवंत आहे. आपला फायदा की नुकसान हे न बघता समोरच्याची आपण मदत करतोय एवढीच दादाची इच्छा. आपल्या दादाचे कामं एवढे मोठे आहेत की आपल्या आधी बरेच TV चॅनल्सने दादाच्या कामांची दखल घेतली आहे, जसं IBN लोकमत, TV9 मराठी आणि असे बरे. तसंच मराठी भाषा ही फक्त भाषा नाही, तर या भाषेला एक इतिहास आहे. मराठी भाषा ही फक्त आपली नाही, तर ही संपूर्ण महाराष्ट्राची आहे. भाषेवरचं प्रेम, रक्ताचं महत्त्व असे बरेच गोष्टी सांगणार आपला किशोर दादा. आज आपण त्याच्यासोबत काही गप्पा मारणार आहोत, तर एन्जॉय करा हा पॉडकास्ट. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज किशोरदादा आहेत आणि आत्ता आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल फक्त खूप कमी शब्दांमध्ये सांगितलं, पण स्वतःकडून जाणून घेऊ त्यांच्याकडून की कसा होता प्रवास आणि कुठून चालू झाला काय. तर सर्वप्रथम नमस्कार दादा, आणि कशा आहात? मी मस्त, तुम्ही काय म्हणता? एकदम मजेत. माझं पहिला तुम्हाला हा प्रश्न आहे, किंवा म्हणजे सुरुवात कशी झाली, ती पहिली पायरी कुठून सुरुवात झाली, एक जो आपण बेस म्हणतो तो कुठून सुरू झाला? तर खरं तर तुम्हाला सांगायला गेलो तर ही सुरुवात करणं किंवा रक्तदान कोणतं क्षेत्र नाही आहे. रक्तदान म्हटलं की लोकांना असं वेगवेगळं विचारतात की रक्तदान हे कोणतं क्षेत्र कसं निवडू शकतं. तर मी इतकं सांगेन की या क्षेत्रामध्ये मी अपघाताने आलो आहे, रक्तदान क्षेत्रामध्ये. कारण की कोविडमध्ये एक अशी परिस्थिती होती की जिथे लोक प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त होते. तसं आम्ही पण आपापल्या जस्ट मोबाईल चिलिंग वगैरे जसं रॅन्डम मुलं करतात तसं आम्ही करत होतो. तर सोशल मीडियावर तेव्हा एक मेसेज यायचे मोबाईलवर की इथे रक्ताची गरज आहे किंवा इथे हॉस्पिटलमध्ये बेडची गरज आहे. तर आपल्याकडे तेव्हा स्टार्टिंगला वेळ होता, तर मग आपण ते मेसेज बघता बघता स्क्रोलिंग करता करता असं बघायचो की नक्की मेसेज व्हेरीफाईड आहेत का नाही किंवा खरे असतील खोटे असतील. तर अशीच एक केस होती. 24 वर्षाची एक मुलगी जी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, प्रेग्नेंट, आणि तिला A निगेटिव्ह किंवा O निगेटिव्ह काहीतरी ब्लडची गरज होती रक्ताची. आणि ते लोक 2 दिवस प्रयत्न करत होते, त्यांना कुठे डोनर्स मिळत नव्हता. तर तो मेसेज खूप व्हायरल झालेला. तर तो मी सहज घेतला आणि त्यांना फोन केलं की तुम्हाला अजूनही रक्ताची गरज आहे का. तर त्यांनी सांगितलं मला की हो आम्हाला गरज आहे. तर म्हटलं ठीक आहे. तो मेसेज घेतला, व्हॉट्सअपवरून कॉपी करून इंस्टाग्राम स्टोरीवर टाकून दिला. तो टाकल्यानंतर फक्त काहीतरी 10 मिनिटात मला समोरून कॉल आले की दादा आम्ही O निगेटिव्हचे डोनर आहोत, आम्ही जाऊन ब्लड डोनेट करू शकतो का. तर म्हटलं हां ठीक आहे. त्याचं तेव्हा कुतूहल नव्हतं ना आपल्याला. तर ते जाऊन ते डोनेट करून वगैरे आले. आणि त्यानंतर समोरून 2 दिवसानंतर जी मुलगी ॲडमिट होती तिचा भाऊ त्यांनी मला कॉल केला आणि बोलला की दादा तुम्ही काल 2 रक्तदाते पाठवले होते माझ्यासाठी. तर म्हटलं हो आले होते. तर त्यांच्यामुळे आणि तुमच्यामुळे आज आमची ताई आणि ताईला एक बाळ झाले, ते दोघं सुखरूप आहेत. तुमच्यामुळे आज त्यांचा जीव वाचला असं तुम्ही समजू शकता. टर्निंग पॉईंट ते ऐकल्यानंतरच विचार करणं. म्हणजे आपण एक चित्रपटात ऐकलेलं असतं की आपण कोणाचा तरी हिरो जीव वाचवतो किंवा काय, आपण इमॅजिन तरी करतो का की मी कधीतरी कोणाचा तरी जीव वाचवेन. हां, इमॅजिन केलेलं असतं आपण की पिक्चर बघून की मी पण कोणाचा तरी जीव वाचवेन आयुष्यात. पण हे रिअलमध्ये जेव्हा होतं तर तो आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. तर तो माझा टर्निंग पॉईंट तेव्हा ठरलं की अशा गोष्टी होतात. आणि आपण काय केलं तर फक्त एक सोशल मीडियाचा वापर म्हणून एक तो मेसेज घेतला, कॉपी पेस्ट करून इंस्टाग्रामवर टाकून दिला. जर 10 मिनिटात मदत मिळाली, त्याला 2 दिवस मिळत नव्हते, तर आपण हे करू शकतो. तर मग आम्ही येणारे प्रत्येक मेसेज
सिरियसली घेतले, ते चेकआउट करत गेलो आणि असं असं करता 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 हा प्रवास सुरू झाला आणि तो आज तुम्हाला दिसतोय सगळा. तर मग त्या गोष्टींना एक म्हणतो ना आपण सिरियसनेस घेतो की ठीक आहे आता हा ब्लड जेवढा काही आपण एक मजा म्हणून आपण करत होतो आतापर्यंत हे की ठीक आहे चला कोणाची तरी मदत होते आणि आपल्याला पण आवडते ही गोष्ट. तर मग एक तो पॉइंट कधी आला की असं सिरियसली वाटलं की ठीक आहे आता ही गोष्ट आपण करूया किंवा आता या गोष्टीवर आपण जरा फोकस करू? जसं मी मगाशी सांगितलं की ते एक घटना होती आणि एक टर्निंग पॉईंट होता. पण कसं ते तेवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. हे आम्हाला जेव्हा आपण एकदा एखादी गोष्ट अंगावर घेतो आणि जेव्हा ते आपण त्यात डीप जातो म्हणजे पूर्ण खोलवर जातो तेव्हा माहीत पडतात काही गोष्टी. तर जस्ट व्हॉट्सअप फॉरवर्ड एडिट खूप यायचे तेव्हा. तर व्हॉट्सअप फॉरवर्ड एडिटच्या नादामध्ये आपण काही कामं करता 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 आम्हाला सोशल मीडियावर अजून एक मेसेज मिळाला की थॅलेसिमिया आजार असलेल्या मुलांना जवळपास 30 ते 35 डोनर हवे आहेत. तर आता आपण ॲक्टिव्ह होतो, आपण करतोय, आपल्याला डोनर्स मिळतात हे कॉन्फिडन्स आला होता. तर ज्यांनी तो मेसेज टाकला होता त्याला मी कॉल केला तेव्हा आणि विचारलं की नक्की काय 30-35 डोनर एवढे कशासाठी लागतात आणि नक्की काय आहे? तर त्यांनी सांगितलं की या मुलांना प्रत्येक 15 दिवसांनी डोनर लागतो आणि तो डोनर तिथे जाणार तेव्हाच त्या मुलांचा जीव वाचणार. तर थॅलेसिमिया काय आहे, त्याचा उच्चार कसा करायचा, थॅलेसिमिया काय थायलेसिमिया, त्याची स्पेलिंग, या गोष्टी आम्ही विचार नाही केला. मला फक्त कळलं तिकडे 30-35 मुलं ॲडमिट असतील असं वाटलेलं तेव्हा मला. त्या 30-35 मुलांसाठी आपण डोनर शोधायचे. सेम मेसेज उचलला, इंस्टाग्रामवर टाकला, सोशल मीडियावर टाकला. 2 दिवसात 35 डोनर मला मिळाले. त्या मुलांसाठी जाऊन डोनेट करून आले. त्यानंतर ज्यांनी ती पोस्ट टाकली होती त्या मुलाचा मला परत एकदा फोन आला की कसं काय कोविड चालू आहे आणि 35 मुलांना तू डोनर्स वगैरे हे सर्व गोष्टी कोविडमध्ये चालू होत्या. तर त्यांनी सगळं त्याला कुठून वाटलं की आम्ही इथे मरतोय, कोविडमध्ये लोक घरातून बाहेर पडत नाहीये, 2 दिवसात 35 डोनर कसे आहे. तर त्याला सांगितलं की कन्व्हिन्स केलं लोकांना, अरे पण जर ज्या मुलांचा जीव वाचणार असेल आणि प्रत्येक 15 दिवसांनी डोनर पाहिजे तर मग काहीतरी सिरियसनेस आहे यामध्ये. इंटरप्ट करतोय मी तुला दादा. पण आता जसं तू या आजाराबद्दल बोलला तर खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे जेव्हा आम्हाला पण तू सांगितलं ह्याच्याबद्दल थोडं नॉलेज आम्हाला तेव्हा माहीत पडलं. तर मग ह्याच्याबद्दल थोडे बेसिक्स सांगू शकतो का की म्हणजे हा आजार कसा असतो किंवा सिम्पटम्स काय असतात किंवा कशा लोकांना होतो किंवा ह्याच्यात काय काय म्हणजे एक कुठं जसं आपण कुठंही आपला ॲक्सिडेंट झाला की एक टेम्पररी ऑप्शन असतो ऑपरेशन की ठीक आहे ऑपरेशन करा तुम्ही, ही गोष्ट थोडी नीट होईल. मग याला तसा काही ऑप्शन आहे का किंवा तसे काही गोष्टी म्हणजे आपल्याला जे लोक बघतायत त्यांना एक थोडा आयडिया येईल की काय असतं आणि कसं असतं. खरं तर सांगू थॅलेसिमिया जसं तुम्हाला आज माहीत पडला तसा 3 वर्षापूर्वीच मला माहीत पडलाय. म्हणजे लहानपणापासून तर कोविडपर्यंत हा आजार आपण कधी ऐकलाही नव्हता आणि असा काही आजार असू शकतो हे आपल्याला माहिती नव्हतं. जेव्हा मी तो शब्द ऐकला थॅलेसिमिया तर आपण काय सायंटिफिकली ते गोष्टी आपल्याला कळत नाहीत आणि डॉक्टरांची भाषा पण आपल्याला कळत नाही. तो एक आजार आहे आणि त्या आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर त्या मुलांना जर वेळेत रक्त नाही मिळालं तर त्या मुलांचा जीव जाऊ शकतो. तर अशा मुलांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो, कोविडच्या वेळेस जवळपास सायन हॉस्पिटलसारख्या एका हॉस्पिटलला 350 मुलं आहेत. म्हणजे आत्ताची परिस्थिती तेव्हा कमी होते पण आता 315 ते 350 मुलं ज्यांना हा रोग आहे, थॅलेसिमिया आजार आहे. 350 इंटू महिनाभरामध्ये त्या लोकांना 700 डोनर लागतात. म्हणजे वर्षाचे 7,000 डोनर, एक पकडून जर 7 ते 8,000 डोनर हे फक्त थॅलेसिमिया पुरते. तर आपल्याकडे फक्त थॅलेसिमियाच नाही आहे ना, कॅन्सर आहे, डायलिसिस आहेत, तसे गर्भवती महिला त्यांना प्रसूतीसाठी पण रक्त लागतं. तशा बऱ्याच केसेस आहेत. आपले रस्ते तुला माहिती आहेत, ॲक्सिडेंट वगैरे खूप प्रमाणे आपल्या सेंट्रल लाईनला, महाराष्ट्रात पण खूप सारे ॲक्सिडेंट होतात. तर ते सगळ्यात जास्त रक्ताची गरज आपल्याकडे लागते. मी फक्त थॅलेसिमियाची गरज सांगितली की एका हॉस्पिटलला 8,000 डोनर लागतात. तर एवढे लोक रक्तदान करतात का, नाही करत. तर मग त्यांच्यापर्यंत मला असं वाटलं की बाकीच्या गोष्टी जर सांगते तर लोकांना कळत नाही आहे, पण 15 दिवसांनी एका मुलाचा जीव वाचू शकतो आपण ज्याला डोनर लागतोय, तर हे लोकांना कन्व्हिन्स करायला सोपं जाईल. तर त्यामुळे मी जास्त अभ्यास न करता त्याच्या डिटेलिंगमध्ये न जाता लोकांना जे कन्व्हिन्स करू शकतो, जो मला पोचवू शकतो त्यांच्यापर्यंत, ते मी घेतलं. तीच एक टॅगलाईन बनवली, रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचवू शकतो आणि जीव वाचवणं नक्कीच सामान्य गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे पुढाकार घ्या. कशासाठी कोणासाठी तुमचं रक्त खरंच गरजू लोकांना जातं आहे का हे तुम्हाला आम्ही सिद्ध करून दाखवू. रक्तदाते सोशल मीडियावर भेटले होते, त्यांना आम्ही ओळखत नव्हतो. ज्यांना रक्त जातं आहे त्या मुलांना मी ओळखत नव्हतो, आम्ही कधी भेटलो नव्हतो, त्यांचे चेहरे कसे तेही माहीत नव्हते. पण त्यांच्यात दुवा साधण्याचं काम आपण करू शकलो. कित्येक म्हणजे जवळपास हजारो जीव वाचले असतील. आपण असं विचारतात कधी कधी किती जीव वाचवले, मला आकडा माहीत नाही, परंतु या कामातून लोकांचे जीव वाचवले हे 100% खात्रीने सांगू शकतो. त्यामुळे थॅलेसिमियाबद्दल इतकंच सांगेन की थॅलेसिमिया आजार असलेल्या मुलांना 15 दिवसांनी रक्त लागतं, प्रत्येक 15 दिवसांनी. आणि त्या मुलांना जर वाचवायचं असेल आपल्याला तर त्या मुलांसाठी रक्तदान करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, हा अनुवांशिक आजार आहे.
जर तुमच्या दोघांपैकी म्हणजे लग्न करणाऱ्या दाम्पत्यांपैकी एकाला जरी थॅलेसिमिया असेल तर त्यांचं आणि समोरच्यालाही असेल तर त्यांचा होणारा जन्माला येणारं मूल त्यांचं ते अपत्य थॅलेसिमियावाला असू शकतो. आणि विचार करा, थॅलेसिमिया आजार इतका गांभीर्याचा आहे कारण की तो फक्त त्या मुलाला त्रास नाही देत, आयुष्यभर त्या आईवडिलांना त्यांच्यासाठी डोनर शोधायचा आहे जर त्यांना जगवायचं असेल तर. आणि त्यांच्याची जी ट्रीटमेंट आहे ती खूप खर्चिक आहे, ती आपल्याकडे खूप कमी प्रमाणात होते. बोन मॅरो समथिंग काहीतरी आहे, हो, तर ते तुम्हाला ट्रान्सप्लांट करावं लागतं आणि ते करायचं असेल तर ते खूप खर्चिक आहे, सगळ्यांना शक्य नाही आहे. आणि ते पण त्याच्यात पण असं काहीतरी असतं की जर ते जे काही तुमचा बोन मॅरो आहे ते झालं, म्हणजे जसं आपण बोलतो की त्या बॉडीला फिट झालं तरच ती सर्जरी सक्सेसफुल. कसं आहे माहिती का, कदाचित आपण बोलता फ्लोमध्ये काहीतरी चुकीची माहिती देऊन टाकू लोकांना, त्यापेक्षा गुगलवर खूप डिटेलिंगमध्ये माहिती मिळू शकते. त्यामुळे ज्यांना यात इंटरेस्ट आहे, डीपमध्ये जाऊन घ्यायचा, त्यांनी खरंच शोधून घ्या, बघा, सर्च करा. घाबरतात रे ती मुलं. त्या मुलांना जर वेळेवर रक्त मिळत नाहीये, कोणीही घाबरू शकतं. विचार करा, आज प्रत्येक 15 दिवसांनी सुया टोचून घ्यायच्या आहेत. आपण नॉर्मली कधीतरी आजारी पडतो आणि एखादी सुई टोचून घ्यायचं बोललो तरी आपल्याला त्रास होतो की सुई टोचायला नको. त्या मुलांना आयुष्यभर प्रत्येक 15-20 दिवसांनी जशी जशी गरज लागते तशा सुया टोचून घ्यायच्या, रक्त चढवायचं. आणि विचार करा, आपल्याच घरात असा एखादा मुलगा असता तर त्याला जगवण्यासाठी ही धडपड खूप अवघड आहे. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही, हे आम्ही बघितलं आहे. आणि ती मुलं ती जगतात, त्यामुळे ते खूप खूप भयानक आहे. त्यामुळे जरी भयानक असलं तरी आपण त्यांचं ते बदलू शकत नाही, पण त्यांना आपण आपल्याकडे मदत करू शकतो. तर ती मदत म्हणजे रक्तदान करायला मुलांनी पुढे यायला हवं. मग मला हे म्हणायचं आहे की या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट आम्हाला दिसते की या सर्वांमध्ये रक्त, ब्लड याचं खूप जास्त महत्त्व आहे, म्हणजे खूपच जास्त इम्पॉर्टन्स आहे. पण आम्हाला असं वाटतं की तेवढे लोक अवेअर नाहीत, म्हणजे तेवढ्या लोकांमध्ये अवेअरनेस नाही की आज जरी आपण बोललो की चला ब्लड डोनेशनला जाऊ किंवा ब्लडचा कॅम्प आहे वगैरे, तर मग लोक त्या गोष्टीला तेवढं सिरियसली घेत नाही. तर मग जेव्हा तू पण कोणाला असं कन्व्हिन्स करायचा की आता तुम्ही करणार का किंवा कोणाला गरज आहे, तर मग कसे उत्तरं यायचे आणि मग त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं की एवढं इम्पॉर्टंट आहे? आपली जी पिढी आहे ह्या मुलांना आता कन्व्हिन्स कसं करायचं, तर ऑलरेडी आधीपासून रक्तदानाची परंपरा आहे महाराष्ट्राला. त्यामुळे आपल्यासारखी तरुण मुलं, एखाद्या नेत्याचा वाढदिवस असेल, एखाद्या राजकीय व्यक्तीचा, मोठ्या पुढाऱ्याचा वाढदिवस असेल, रक्तदान शिबिर लागतं, रक्तदान करतात. पण आपण रक्तदान करतो आणि संपलं, एवढंच आपलं कर्तव्य नाही ना. ते कशासाठी केलं जातं, ते कुठे जातं, कोणालाही माहिती, म्हणजे कोणासाठी जातं, वापरलं जातं, हे मुलांना माहीत असायला हवं. त्यामुळे ते कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो. मग तू बघितलं असशील की रक्तदान क्षेत्रामध्ये मुली दिसत नाहीत रक्तदान करायला किंवा खूप कमी संख्येत आहेत. तर आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा जवळपास 1-1.5 वर्षांनी मुली जास्त कन्व्हिन्स झालेल्या आणि मुलींनी पुढाकार घेतल्यामुळे ना काही कामं सोपी झाली. आम्ही जेव्हा रक्तदान शिबिर ठेवतो तेव्हा फक्त एक जसे बाकीचे लोक ठेवतात की 4 टेबल टाका, 4 खुर्च्या टाका, लोक येऊन रक्तदान करतील, तर ते सगळेच करतात रे. मग रक्तदान शिबिर हे इव्हेंट वाटला पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आम्ही ठरवलं की आपण सगळे मराठी आहोत, आपलं कल्चर, एक संस्कृती जपायची. तर मग आम्ही छानपैकी ट्रेडिशनल ड्रेसिंग, डोक्यावर फेटे वगैरे, आणि तेवढं ते पारंपरिक वेशभूषेत जर लोक बघतात बाहेरून की जे काहीतरी इव्हेंट चालू आहे, काहीतरी कार्यक्रम आहे, तर तो प्रेझेंट करायचा. सोशल मीडियावर तुझं सोशल मीडिया हँडल, त्याच्यावर आम्ही पाहिलं की तुम्ही जे काही ब्लड कॅम्प्स ऑर्गनाईज करतात त्याची एक वेगळी पद्धत असते. म्हणजे एक आपण जे नॉर्मल कॅम्प असतो की जिकडं सर्टिफिकेट देतात, एक बिस्किटचा पुडा देणार आणि पाठवून देणार की ठीक आहे जावा, झालं. तर मग तुमची एक पद्धतच वेगळी जी मी बघितली, तर मग त्याच्याबद्दल थोडं सांग. तर आपल्या इकडे रक्तदान क्षेत्रात काम करताना मला एक जाणवलं की रक्तदात्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. कारण की डॉक्टर, रक्तपेढ्या किंवा त्यांचे असे काम करणारे समाजसेवक असतील, या लोकांना महत्त्व मिळतं रे. पण रक्त ते आपल्या स्वतःच्या शरीरातलं रक्त काढून तुम्हाला देतात तेव्हा तुमचा जीव असतो आहे. तुम्ही रक्त देताय म्हणून आज रक्तपेढ्या खाजगी आणि सरकारी तुम्ही रक्त विकता. कोणामुळे? तर रक्तदान करणारा रक्तदाता महत्त्वाचा असतो, तर त्याला ते महत्त्व दिलं जात नाही. आजही तू जा कुठेही गव्हर्नमेंटला, तुला बिस्किट पुडा आणि कॉफी देतात आणि तो निघून येतो. तर मी ठरवलं की नाही, रक्त ते आहेत म्हणून हे काम मोठं होतं आहे, हे जीव असतं ते, तर त्यांना सत्कार किंवा त्यांचा काहीतरी मान सन्मान झाला पाहिजे. तर सुरुवात आपण करूयात. तर मी मस्त एक ट्रॉफी बनवली सगळ्यात मेन. तर आपण रक्तदान शिबिर आयोजन केलं. तर रक्तदान शिबिर आयोजन करताना पारंपरिक वेशभूषा, सगळ्या मुलांनी, जे आपले व्हॉलेंटियर्स असतील त्यांनी पारंपरिक वेशभूषा करायची, डोक्यावर मस्त फेटे वगैरे, म्हणजे आपला मराठमोळा कार्यक्रम वाटतो, संस्कृती जपता येते. त्यानंतर मुलींना कसं इन्व्हाइट करायचं, तर मुलींना सांगायचं तुम्ही एक नऊवाऱ्या साड्या वगैरे किंवा मस्त पैठणी काष्टेपात्र वगैरे नेसून या. तो बघताना इव्हेंट वाटतो. मग त्यात प्रत्येकाला असं वाटतं की आपण पण जायला हवं. मग इथे आल्यानंतर सगळे गोळा होतात, तेव्हा त्यांना आपण कन्व्हिन्स करू शकतो ना की आपण हे कशासाठी करतो, काय करतो आहे. हे झालं आपल्या व्हॉलेंटियर्सचा भाग, म्हणजे मुलांना कन्व्हिन्स करताना. पण रक्तदात्यांना आकर्षित कसं करायचं,
खूप जणांनी सांगितलं की जीव वाचवायचा आहे किंवा थॅलेसिमिया किंवा बरंच काही, तर सगळेच कन्व्हिन्स होत नाहीत. तर मग रक्तदात्यांसाठी आम्ही एक ट्रॉफी बनवली, म्हणजे आदर्श रक्तदाता. त्याच्यावर एक छान मेसेज लिहिला होता की रक्त, आपलं सायन्स किती पण पुढे गेलं ना, तर रक्त कोणत्याही कंपनीत किंवा कोणतीही मशीन तयार करू शकत नाही, ते माणसाच्या शरीरातच तयार होतं. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन डोनेट करणार नाही, रक्तदान करणार नाही, तोपर्यंत रक्त मिळणार नाही. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी तुमचा हा पुढाकार फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच तुम्ही आदर्श रक्तदाते आहात असं एक सन्मानचिन्ह बनवलं आणि ते प्रेझेंट केलं आम्ही. त्यामुळे लोकांना जेव्हा रक्तदान करायला येतात त्यांना असं वाटतं की ते आमचा सन्मान आहे, ही रक्तदानाची व्हॅल्यू आहे, ती जोपासली गेली पाहिजे. मग त्या पद्धतीने जेव्हा मी पहिला कार्यक्रम केला, तर या रक्तदान क्षेत्रात म्हणजे खूप दिग्गज माणसं आहेत किंवा या क्षेत्रात काम करणारी पण समाजसेवक आहेत, हे आम्हाला तेव्हा माहीत पडलं. त्यांनी येऊन आमचं कौतुक केलं की असं हे आम्हाला कधी सुचलं नाही आहे, तुमची जनरेशनच खूप भारी आहे. म्हणजे तुम्ही जी यंग मुलं जेव्हा अशा क्षेत्रात येतात ना, तर त्याचं रूप बदलून टाकतात आणि लोकांना अट्रॅक्ट करतात. तर ते नकळत कसं काय देवाची मर्जी असेल किंवा ते क्रिएटिव्हिटी काय कशी जुळवली माहीत नाही, परंतु जे झालं ते खूप चांगलं झालं. त्याचा रिझल्ट आज तू स्वतः सांगतोयस की ते खूप भारी होतं. म्हणजे याचा फायदा आम्हाला काय झाला, रक्तदाते वाढले, मुली यात इन्व्हॉल्व झाल्या. मुली इन्व्हॉल्व झाल्यानंतर ना, जे 10 मुलं मिळून करू शकत नाही ते 2 मुली मिळून करू शकतात. ही खरी गोष्ट आहे. मुलींची ताकद तुम्ही नाकारू शकत नाहीत. तर याचा फायदा या म्हणजे तू बोललास ना, रक्तदान शिबिराचं स्वरूप बदललं, त्याचा फायदा आम्हाला हा झाला. तर असं म्हणतात दादा की प्रत्येक आपल्या संघर्ष असो किंवा आनंदाचं जे काही क्षण असतं त्याच्यात सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो किंवा त्याचं एक महत्त्व असतो. तर आम्ही जेव्हा इंस्टाग्रामवर बघितलं किंवा जे काही न्यूज चॅनल वगैरेमध्ये बघितलं, तर तिकडे ऋषी दादा, जर मी चुकीचा नसेल तर मग त्याचा उल्लेख खूप वेळा झाला. तर मग ते म्हणजे एक मैत्री आधीपासूनची आहे, लहानपणाची बालपणची मैत्री आहे तुमची, की एक मध्येच सुरुवात झाली की एक ऑफिशियल हे होतं की ठीक आहे, या माणसासोबत आपण करू शकतो, हा कामाचा आहे. म्हणजे तो क्षण कसा होता आणि ती सुरुवात कुठून झाली? खूप चांगला प्रश्न विचारला. कारण की कसं असतं, आपल्याकडे ना आपण काहीतरी सुरुवात करतो तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त विश्वास असतो आपल्या मित्रांचा, की आपण असतात बघ आपल्या सराउंडिंग जी माणसं आपली जवळची, की बाबा तुमच्यासाठी जीव पण देऊ भाई, तू मित्र आहे आपला. पण जेव्हा असं काहीतरी करतो ना आपण, तेव्हा आपलेच लोक आपल्याला नकारात्मक करतात, निगेटिव्ह करून टाकतात की अरे कोविड चालू आहे, कोण येईल तुझ्यासाठी बाहेर, रक्तदान करणार आहेत का. तर म्हणजे असं कोणतरी जवळचा मित्र बोलतो, तो विश्वास दाखवत नाही, तर आपल्याला वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतो आहे. पण आपण ठाम असतो की नाही, आपण जे करतो आहे ते योग्य आहे आणि ते झालं पाहिजे. मग तेव्हा आपण जवळचे एकदम 10 निवडक मित्र असतात, त्यांच्याशी बोलल्यानंतर ते लोक जेव्हा सगळेच सांगतात की नाही होऊ शकत नाही किंवा गरजेचं नाही किंवा फक्त ऐकतात, दाखवतात की तुम्हाला मित्र म्हणून ऐकणार, पण ऐकणं वेगळं आणि समजून घेणं वेगळं. तर ते मला तो समजूतदारपणा कुठे जाणवलंच नाही रे. तर मग ऋषीचा पाठ आल्यानंतर हेच सांगेन की तो सोशल मीडियावर भेटलेला मित्र आहे. जसे लोक आम्हाला बघतात ना, तर जेव्हा सगळीकडे आज पेपरला किंवा बातम्यांवर आमचे फोटो दिसत होते लोकांना, त्या सगळ्यांना वाटतं की खूप आदिवासींचे मित्र आहेत. तर आम्ही 2018मध्ये हार्डली भेटलो रे, आणि सोशल मीडियावर कनेक्ट झालो होतो. आणि जस्ट आम्ही बोलायचो, तो माझ्यापेक्षा थोडासा मोठा असल्यामुळे तो मला लहान भावासारखा ट्रीट करतो की भाऊ तुझं काम भारी आहे, आपण कधीतरी सोबत काम करूयात. तर तो एक जस्ट रॅन्डम बोलला होता की आपण काहीतरी सोबत काम, म्हणजे हेच जे आम्ही सोशल इव्हेंट वगैरे करतो. असं वाटलं नव्हतं की आम्ही जाऊन पुढे असं काहीतरी करू की ज्याने एखादा इतिहास घडू शकतो. इतिहास नाही म्हणता येणार, पण काहीतरी घडलं की आपल्या जनरेशनच्या आयुष्यात येणारी सगळ्यात मोठी आपत्ती म्हणजे कोविड, त्या काळात आपण काहीतरी करू शकलो. तर तेव्हा ऋषीसोबत होता. तर कसा, तर जेव्हा जवळच्यानी नाकारलं तेव्हा मला असं कळलं की आपल्याकडे एक ऋषी आहे की जो आपल्याला खूप जास्त विश्वास टाकतो, तर आपण त्याच्याकडे बोलून बघूया. तेव्हा त्याला सांगितलं, तर फक्त एवढंच बोलला की तुला वाटतं नाही झालं पाहिजे, तर आपण करूयात. म्हणजे मी एकटा मिळून जे करू शकलो नसतो किंवा जे 10 मित्रांनी केलं नसतं, तो 10 मित्रांना पूर्ण उरला आणि तो सोबत होता म्हणून बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी सोप्या झाल्या. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे मी असं कधीच सांगत नाही की ही चळवळ मी उभी केली किंवा ही माझी आहे, मी सांगतो ही आमच्या दोघांची आहे. त्यामुळे जिथे जिथे रक्तदान क्षेत्रासंबंधित काही नाव असेल तेव्हा मी ते नाव कधीच विसरू शकत नाही. तो पाहिजेच. किशा आणि ऋषा असं लोक बोलतात आम्हाला, पण ही जोडी कायम असणार. जे काही पूर्ण इव्हेंट होता की या जेवढं काही क्षण होतं, ह्याच्यामध्ये कोणते तरी एक आनंदाचं की तुला वाटलं की हां ही गोष्ट चांगली झाली, आणि एक कोणता असा क्षण की अरे यार असं तरी नव्हतं झालं पाहिजे, की हे खूपच भयंकर किंवा म्हणजे इथपर्यंत असं होऊ शकतं, म्हणजे तुझ्या विचारांच्या पण पलीकडे असे क्षण? जसं मी मगाशी एक उल्लेख केला होता की जी 24 वर्षाची मुलगी, जे माझ्या आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट होता, ती तर टर्निंग पॉईंटची गोष्ट होती. पण नंतर जेव्हा मी सुरुवात केली, तर असे अनेक प्रसंग असतील रे जे तुला सांगू शकतो. म्हणजे लोकांनी आम्हाला हॉस्पिटलची मध्ये बेड मिळेल का, भाऊ वशिला लाव,
स्मशानाची लाकडं मिळतील का, लाकडं मिळत नाही आहेत, स्मशानभूमीत प्रेत घेऊन चाललो आहे, आम्हाला ते सामान कुठे भेटेल. म्हणजे लोकांना एखादा नंबर भेटला की ते मदत होऊ शकते, तर लोक विचार करत नाही ते काय मदत मिळणार आहे नक्की. काही काही लोक भावा आमच्याकडून पैसे घ्या जेवढे लागतील तेवढे, पण आम्हाला ब्लड द्या. लोकांना वाटायचं की आमची ब्लड बँक आहे, मी बसलो ब्लड बँकेत, फोन आला भावा ए निगेटिव्ह, मी उचलून देतो आहे. असं नसतं ना रे. आणि कधी ते हसायला पण यायचं, पण तेव्हा परिस्थिती अशी होती ना की लोकांना तेवढा विचार करायला वेळ मिळत नव्हता. त्यांना वाटते कुठून मदत मिळते ना, लावा फोन. आजकाल आपण जवळच्या मित्रांचा विचार करतो, रात्री 11 वाजले 12 वाजले फोन करूयात का, झोपला असेल किंवा काय. कोविडमध्ये लोक वेळ काळ बघत नव्हती, मला जिथून मदत मिळते तिकडे प्रयत्न करायचा. त्यामुळे आम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तर वेळेचं काय बंधन नव्हतं, कधीही कॉल यायचे. तर या सगळ्यात सांगताना ना एक अशी गोष्ट होती रे की जसं तू बोलशील चांगलं, तर चांगली गोष्ट अशी की लोकांचे जीव वाचले, यापेक्षा चांगलं काय असतं. आणि त्यात एक घटना घडली आमच्या नांदिवलीमध्येच, त्यामुळे तर मी जास्त नाव डीपमध्ये सांगत नाही, पण एवढं सांगतो की लोक कोरोनाला घाबरलेली होती. आणि इथे अशा एक एरियामध्ये ना एका चाळीमध्ये एक व्यक्ती कावीळमुळे ना घरात तडफडत होता, आजारी पडलेला. पण लोकांना तेव्हा थोडंसं आजारी पडल्या तरी लोकांना वाटायचं कोविड आहे, तुला माहीत असेलच. तर मग लोकांनी त्या भीतीमध्ये काय झालं की त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं. तर ती ज्या माणसाची जी बायको होती ती सगळ्यांकडे मदत मागत होती की आमच्या नवऱ्याला हॉस्पिटलला पोचवायचं आहे, ॲम्ब्युलन्स वगैरे भेटेल का, कुठेतरी शोधून द्या. अडाणी असतं तरी काही माणसं, त्यांना नाही कळत कशी शोधायची काय शोधायची. पण लोकांनी किमान ॲम्ब्युलन्स तरी शोधून द्यायची. ते लोक आल्यानंतर की तिच्या स्पर्शाने किंवा ती जवळ आल्याने आपल्याला पण कोविड होईल, तर दरवाजे लावून घ्यायचे. त्या बाईनी जवळपास, तुला माहिती अख्खी शांतता होती बाहेर असताना, माणसं नसायची. ती बाई 2 दिवस पूर्ण परिसरामध्ये फिरली ॲम्ब्युलन्स शोधायला, तिला कोणीच मदत नाही केली. 2 दिवसांनी तो व्यक्ती घरात त्याने जीव सोडला. लक्षात ठेवून एक कावीळमुळे का, पण लोकांना वाटलं कोविड आहे. 2 वर्षांनी जेव्हा तो माणूस गेला तेव्हा तिथलाच एक कोणतरी लहान मुलगा, त्याला कळलं की बाबा किशोर असं काम करतो आहे, तर आपण फोन करून सांगूया. त्यांनी मला फोन केला की दादा अशी बॉडी ते पडली रे, ह्यांना घेऊन जायला ते कोण नाही, तर तुमच्याकडे ॲम्ब्युलन्सचा नंबर वगैरे आहे का. तर लहान मुलांनी केला. मी तिथे गेलो, काही जवळच्यांना सांगितलं, पण ते जवळची माणसं अवेलेबल नव्हती. तर त्यामुळे मला असं वाटलं आपल्याला कळलं आपण जायला पाहिजे. मी घरी काय सांगितलं नाही, डायरेक्ट गेलो, कारण की घरातून ऑब्वियस पाठवलं नसतं अशा गोष्टींसाठी, कारण की घाबरतात सगळेच, तर माझ्या घरचेही घाबरत असतील. पण आपल्याला माहिती आहे की आपण किती काळजी घेऊ शकतो आणि कोणत्या गोष्टी जपू शकतो. मी तिथे गेलो, त्या घरामध्ये प्रेत ते पडलं होतं आणि त्या प्रेतावर ना 2 लहान मुलं खेळत होती. त्यांचीच मुलं होती रे, त्यांना माहीत नव्हतं की नक्की काय चाललं आहे. आणि ती जी बाई, तिला कळलं की आपला माणूस गेला आहे, 2 दिवस आपण वाचवू शकलो नाही आहे. ती हात बोलवून साईडला कोपऱ्यात म्हणजे बेशुद्ध पडल्या की रडत अशी शांत बसलेली. तर आता आम्हाला कळलं की बॉडीतून उचलायला पाहिजे. लोक असे चाळीतून असे बघत होते दरवाज्यातून काय चाललं आहे, पण बाहेर येत नव्हते सांगायला. त्या लहान मुलांनी ते काय माहीत देवानी कोणी पाठवलं असेल की आपण जे देवाला म्हणतो म्हणून बोलतो आहे की कुठून आला तो मुलगा माहीत नाही. त्यांनी सांगितलं, दाखवलं. तो जेव्हा दृश्य बघितलं मी की ती लहान मुलं खेळतात ते बॉडीवर, तर एक भीती मला पण वाटली की जर कोविड असेल त्या मुलांना, या बाईला पण त्रास होऊ शकतो. तर मग आम्ही फोन लावला, ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्सला सांगितलं की ते कोण मदतीला नाही आमच्या, आम्ही बॉडी बाहेर काढू शकत नाही, तर 2 माणसं लागतील. तर त्यांनी जे काही पैसे सांगितले आम्हाला, ते पैसे आपण दिले, ती बॉडी उचलून घेऊन गेले. त्याचे रिपोर्ट ऑब्वियस कोणतंही प्रेत कोविडमध्ये यायचं त्याचे रिपोर्ट्स आधी काढले जायचे. रिपोर्ट्स आल्यानंतर माहीत पडलं की त्या व्यक्तीला कावीळ होती आणि कोविडमुळे मिळाला नव्हता. म्हणजे बघा, कावीळ होती, वेळेत ॲम्ब्युलन्स मिळाली असती तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. जेव्हा ती बॉडी घेऊन आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये ठेवली 4 जणांनी पकडून वगैरे, आणि आम्ही जेव्हा ती जी बाई, त्या माणसाची जी बायको होती, ती जेव्हा माझ्या इथं आली शेवटला आणि बोलली की दादा तुमचा 2 दिवस, म्हणजे त्या हिंदी होत्या, 2 दिन पहिले अगर आपका नंबर मिल जाता तो काश बच जाते, एवढं बोलून ती बसली. हे ऐकल्यानंतर तुझ्यासारख्या व्यक्ती किंवा माझ्यासारख्या व्यक्ती काय बोलले, सुन्न पडलो. म्हणजे लोक, काही जण बघ मदतीला पुढे पण आले जर आपण सांगितलं की मदत गरजेची आहे, पण काही लोक असे निर्दयी पण झाले होते की त्यांना वाटत नव्हतं की आपण अशा गोष्टींना मदत करावं. आणि ही खरी घटना आहे. जेव्हा असं ती बोलली की 2 दिवसाअगोदर तुमचा नंबर जर भेटला असता तर काही ते वाचले असते, का तर 2 दिवसांनी मी ॲम्ब्युलन्स आणली. तेव्हा मला वाईट वाटलं की लोक सोशल मीडियावर किंवा बाहेरच्यांना मदत करणं खूप मोठी गोष्ट समजतात, पण या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण लोकांचा जीव वाचवू शकलो असतो. कारण की ना, जीव वाचवणं मला तेव्हा सपोर्ट होतो, पण एखादा जीव जर गेला आहे त्याला परत आणू शकत नव्हतं ना रे, आणि तो व्यक्ती वाचला असता. तर ते खूप, म्हणजे ते जेव्हा कळलं ना आपल्याला, तेव्हा ते डिप्रेशनमध्ये जायलाच होत होतं आपल्याला. पण ठीक आहे, काही गोष्टी पुढे तिथेच सोडून पुढे जायचं होतं. तर त्या 2 गोष्टी, म्हणजे एक आनंद देणारा आणि त्रास देणारा, आणि अशा बऱ्याच गोष्टी घडल्या, पण त्यातून ह्या सगळ्या आम्ही कधीच विसरू शकत. एक म्हणतात की आपण लहानपणापासून कोणत्या तरी व्यक्तीला बघतो, किंवा एक जे इन्स्पिरेशन आणि आयडियल हा शब्द आपण वापरतो की हा व्यक्ती आमचा
इन्स्पिरेशन आहे किंवा मी याला आयडियल मानतो की याला म्हणजे याच्यासारखं व्हायचं आहे किंवा याच्यासारखे गोष्टी घडले पाहिजे, याच्यासारखं मी असलो पाहिजे. तर इन्स्पिरेशन किंवा आयडियल असं कोणी आहे का? जेवढं म्हणजे आपण समजूतदार आहोत तर प्रत्येकाने आपले आदर्श आईवडीलच असायला हवे. काही कोणाचेच आईवडील असा विचार करत नाहीत की आपला मुलगा विचित्र व्हावा, बिघडावा. त्यांचे संस्कार चांगलेच असतात, पण मुलं नाही घेत. मुलांना बाहेरच्या गोष्टीच आवडतात म्हणून त्यामुळे बिघडतात आणि काही चांगले घडतात. त्यामुळे प्रत्येकाचे आईवडील आदर्श असले पाहिजे. पण आईवडिलांपलीकडे जाऊन जर तुम्हाला विचारशील तर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असंच नाही की त्यांनी स्वराज्य उभं केलं, एवढे किल्ले जिंकले. त्यांच्या दाढी मिशा, त्यांचा लूक, त्यांचा पेहराव, संस्कृती, युद्धनीती, बऱ्याच गोष्टी. फक्त एवढेच छत्रपती शिवाजी महाराज मर्यादित नाही आहेत असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा विषय येतो ना, तर मी त्यांना थोडं त्या युद्धापलीकडे किंवा त्यांच्या इतिहासापलीकडे जाऊन बघतो. कधी आपण फक्त इतिहास कुरळत बसतो. त्यांनी एवढं जिंकलं, एवढ्या लढाया केल्या, तलवारी, ढाली, युद्ध. पण त्या पलीकडे इतिहास कुरळत बसण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो? तर हेच छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे. त्यांची दाढी जर आपण अशी वाढवली तर आपण पण तसे दिसू. फक्त त्यांच्यासारखं दिसणं एवढंच पुरेसं नव्हतं. तर त्यांची कल्पकता. आज विचार कर ना, शिवप्रताप किती मोठी गोष्ट आहे. अफजल खानासारखा एवढा मोठा व्यक्ती काय नियोजन करून फाडला असेल. किंवा आग्र्याहून सुटका, म्हणजे आपली माणसं सोबत नसतानाही कमी संख्येत तिथून बाहेर येणं. तर ह्यात काहीतरी नियोजन असेल ना रे. आणि तू सांग, तेव्हा त्या काळाची गरज होती. मावळे, लढाई, युद्ध वगैरे वगैरे सगळं. आत्ता ती गरज आहे का? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त आपल्या लढाया शिकवल्या का? त्यांची कल्पकता, त्यांचे समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिकरण, त्यांची युद्धनीती, त्यांची सगळे जी योजना असतील, मग त्यातून आपण आपल्याकडे काय घेऊ शकतो? तर मला असं वाटलं की ते शिकलो आम्ही. म्हणजे तेव्हा ढालीची तलवारीची गरज होती, तर आपल्याला सध्याची कसली गरज आहे? तर आत्ता आपण ओळखायला हवं की तेव्हा शिवाजी महाराजांना अफजल खान फाडायचा होता, त्यांनी वाघनखं वापरली. आत्ता जर आपल्याला आपले अफजल खानासारखं सगळ्यात मोठं संकट असेल, ते जर फाडायचं आहे, तर आपली वाघनखं कोणती हे आपल्याला कळायला हवं. तर आम्हाला जी वाघनखं वाटली की बाबा आज आपलं राष्ट्र संकटात आहे. कोविड काळात आपल्या जनरेशननी जी सगळ्यात मोठी आपत्ती आपली कोविडच होता. तर त्यातून बाहेर काढण्यासाठी आपण काय योगदान देऊ शकतो? म्हणजे आपण म्हणतो ना, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणणं खूप सोपं आहे, परंतु आपण आपल्या राष्ट्रासाठी खरंच काही योगदान देऊ शकतो का हे आपल्याला कळलं. आणि त्यातून ते बोलतो ना आपण की तरुणांनी काहीतरी करायला हवं. तर त्या काळात ते मावळे होते, तर या काळात आम्ही मावळे होतो असं आम्हाला वाटतं. शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात असं बोललं होतं. मला वाटतं नाही, प्रत्येकात शिवाजी जन्माला येऊ शकतो, पण तुमच्या घरात तुमची जिजाऊ असायला हवी. तर आपली आईच आपली जिजाऊ असते. तिने तुम्हाला कधीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या असतील, तुम्ही दुर्लक्ष केल्या असतील. मला असं वाटतं माझ्याकडून दुर्लक्ष झालं नाहीत. मला जे कळलं, आपल्या ताटातला आपल्या घासातला घास दुसऱ्यांना द्यायची संस्कृती आपली. तर आपण आता घास द्यायचा नव्हता, आपल्याला फक्त काहीतरी करायचं होतं. नियतीने जुळवून आणलं. आम्ही फक्त माध्यम निमित्त ठरलो, म्हणजे झालं ते समोर आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श तुमच्यासमोर असताना तुम्हाला दुसऱ्या कोणत्या आदर्शांची गरजच नाही. मी जेव्हा इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिला की मराठी या भाषेवर प्रचंड प्रेम, म्हणजे असं हे नाही की फक्त आपण महाराष्ट्रीयन आहोत म्हणूनच प्रेम, पण एक त्याच्या पलीकडे काहीतरी दिसलं मला की एक वेगळाच प्रेम आहे मराठी भाषेवर. तर मग तो असं म्हणू शकतो आपण की कधी ती एक जाणीव येते की अरे आपली भाषा. कसं आहे, शेवटी आपण मराठी आहोत आणि मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असायलाच हवा. पण तो अभिमानाने जर आपले मित्र म्हणजे असतात की इतर भाषिक मित्र असतील किंवा काय ते दुखायला जाणार असतील, तर कधी ते आपण न्यूनगंड बाळगतो की नाही आपले मित्र दुखवतील, तर आपण त्यांना पर्याय देतो की आपण त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे वगैरे वगैरे. ते सगळं मान्य आहे मैत्रीपुरतं. पण कुठेतरी काही गोष्टी टिकवण्यासाठी धडपड केली आहे काही लोकांनी. आज महाराष्ट्र उभं राहिला त्यासाठी पण खूप लोकांनी त्याग केले. आज आपली भाषा ही भाषा आजची आहे का? ही परंपरागत भाषा आहे. आता आपल्या शाळेत कधी शिकवलं गेलं का? की आपल्याला एकच सांगितलं गेलं आपली राष्ट्रभाषा कोणती. आता तुला जरी मी विचारलं की आपल्या भारताची राष्ट्रभाषा काय, तर तू काय सांगशील? हिंदी. सगळ्यात मोठा आपला गैरसमज आहे. म्हणजे आम्हालाही तुझी चूक नाही यामध्ये, मलाही तेच सांगितलं गेलं. शाळेत पण आपल्याला ते शिकवलं गेलं की आपली भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. पण चुकीचं आहे. तुम्ही गुगल करून बघा. परिच्छेद क्रमांक 343वर लिहिलेलं आहे की आपल्या भारताला कोणतीच राष्ट्रभाषा नाही आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राची राष्ट्रभाषा ही मराठी आहे. तर ती आपण जपली पाहिजे. तर जपण्याचं कारण काय की आपले सुशिक्षित लोक आहेत ना, त्यांना न्यूनगंड वाटतो की मराठी बोललं की लाज वाटते. कारण की आजकाल तुला बघितलं असेल ऑफिसमध्ये किंवा असे सो कॉल्ड सगळ्यांना वाटतं की आपण थोडं इंग्लिश बोललो, हिंदी बोललो तर खूप कूल वाटतं लोकांना, पण मराठी लाज वाटते. पण कसं आहे रे, मराठी आज ग्रामीण भागातून खूप मुलं आपल्याकडे नोकरीसाठी येतात किंवा व्यवहारासाठी येतात.
तर त्यांना कुठेतरी हिंदी किंवा इंग्रजी जमत नाही, तर अशा मुलांना रोजगार मिळण्याचे प्लॅटफॉर्मच नव्हतं आपल्याकडे. तर त्यामुळे या सगळ्यातमध्ये ना एक मराठीमुळे एक गोष्ट मला सांगावी वाटते तुला, की मला राज ठाकरे माणूस हा खूप आवडतो. म्हणजे त्यांचं वैयक्तिक राजकारण कसं आहे मला माहीत नाही, परंतु जे वक्तृत्व आहे म्हणजे जे बोलतात किंवा त्यांची काही धोरणं आहेत ती खूप आवडतात. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी भाषेवर आपण बोलतो तेव्हा बरीच जी इतर भाषिक लोक आहेत ते लोक बोलतात की तुम्ही जातवाद करता, भाषावाद करता किंवा प्रांतवाद करता. पण या सगळ्यात प्रांतवाद नाही रे. आज आपल्या राजसाहेबांची मी जवळपास सगळी भाषणं ऐकलीत. भाषणं असू देत, पत्रकार परिषद असू देत किंवा छोट्या मोठ्या क्लिप्स असतात ना त्या पण ऐकतो. का तर ते काय बोलतात हे कधी लोकांनी समजून नाही घेतलं. राजसाहेबांची जवळपास आज 100, 200, 500 काहीतरी भाषणं असतील, पण त्या सगळ्यात जर कोणी विचारलं की तुझं आवडतं भाषण कोणतं, तर मी सांगेल त्यांनी उत्तर भारतीय मंचावर एक भाषण केलं आहे. कधी ऐकलं नसशील ना तर ऐक. त्यात त्यांनी सगळं सांगितलं आहे की तुमचं राष्ट्र कधी मोठं होतं. जर प्रत्येक राज्यामध्ये जर त्या मुलांना आपापल्या भाषेत आपापल्या ठिकाणी नोकरी मिळाली तर ते राष्ट्र प्रगत होतं. आणि जर आज प्रत्येक ठिकाणी जर प्रत्येक राज्य प्रगत झालं तर देश ऑटोमॅटिक प्रगत होतो. ही संकल्पना तुम्हाला कळली नाही. त्यामुळे मला असं वाटलं की मराठी का, म्हणजे मराठी ही लोक फक्त बोलतात की तुम्ही मराठी म्हणून मराठी. तर माझं म्हणणं काय की स्वतःच्या राज्यात पाहुणे म्हणून का राहायचं. आपली जर मातृभाषा मराठी आहे तर आपण ती बोलली गेली पाहिजे. प्रत्येक देशाला राष्ट्रगीत आहे, परंतु विश्वगीत फक्त पसायदान हे मराठीत आहे. मी झाशी देणार नाही ही जेव्हा झाशीची राणी बोलली तेव्हा असं तिने विचार नाही केला की मी मराठीत बोलले समोरच्याला कळेल का. आपण करतो, आपण स्वतः आधी पर्याय देतो. मी तुला सांगू काय, काही वर्षांपूर्वी आम्ही सोलापूरला गेलो होतो. सोलापूरला जायचं होतं, पण ट्रेनमध्ये झोप लागली आणि चुकून आम्ही गुलबर्ग्याला उतरलो. आता गुलबर्ग्याला उतरल्यानंतर एक ट्रेन खूप 2-4 तास ट्रेन लेट होती. तर आम्ही विचार केला कुठेतरी चहा प्यायला जाऊया. तर आम्ही मराठीत बोलतो आहे, हिंदीत बोलतो आहे, इंग्रजीत प्रयत्न केला की बाबा चहा पाहिजे किंवा काय. त्या लोकांनी आम्हाला अजिबात व्हॅल्यू दिली नाही किंवा उत्तरच दिली नाही. असं ऐकून न ऐकल्यासारखं गेलं रे. तर आमचा स्वाभिमान दुखला असं काय नक्की. तर बाजूला येऊन 2-4 माणसं जेव्हा मला असं वाटलं की समोरची व्यक्ती काहीतरी अपंगत्व असेल, त्यांना कळत नाही किंवा काहीतरी असेल, इशारे वगैरे करूया. बाजूचे येऊन 2 त्यांच्या भाषेत बोलून गेले, जी काय असेल त्यांची कर्नाटक मद्रासी भाषा काहीतरी बोलले ते लोक. त्यांनी उत्तरं दिली. तर तो कडवटपणा बघ त्यांचा की आमच्या जर राज्यात तुम्ही येत आहे तर तुम्ही आमची भाषा बोलली पाहिजे. तर हा कडवटपणा जर आपण दाखवतो मराठी म्हणून तर आपण वाईट किंवा आपण भाषावाद करणारी किंवा जातवाद करणारी कसं काय करू शकतो. आपली भाषा जर आपण टिकवायला हवी तर ते आपल्या मराठीच मुलांचं कर्तव्य आहे ना. आणि मराठी भाषा जर आपण टिकवायचा प्रयत्न केला तर टिकवेल. आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजे. म्हणून आपण ते मी कुठेतरी वाचलं आहे की स्वतःच्या राज्यात पाहुणे बनून राहू नका, महाराष्ट्रात मराठीचं बोला. हे आम्ही प्रत्येक ठिकाणी लावतो. मराठी भाषा टिकली तर मराठी शाळा टिकतील, मराठी शाळा टिकल्या तर मराठी विद्यार्थी घडतील, मराठीतून शिकणारी माणसं घडली तर आपला महाराष्ट्र प्रगत होईल. कारण की आपल्याच राज्यात आपण पाहुण्यांसारखे राहतो आहे. तर त्यामुळे काय होते, स्थानिक भूमिपुत्रांना किंवा स्थानिक मराठी मुलांना आज रोजगार मिळत नाही आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या रे. पण एक सिम्पल थॉट्स हाच की मराठी भाषेवर आपलं प्रेम असायलाच हवं. आणि आपल्याकडून जे आपण करू शकतो मराठी भाषेसाठी ते आम्ही करतो आहे. बाकी चांगलं आहे. म्हणून मराठी भाषा बोला आणि मराठी भाषा ऐका. ठीक आहे. पुढे वळूया आपण. एक कुठेतरी ही गोष्ट आहे की आपण जिकडे राहतो त्या गोष्टीचं आपल्यासाठी महत्त्व खूप असतो. किंवा आपलं जर कुठे बालपण गेलं आहे तर मग ती जागा म्हणजे तो एन्व्हायरमेंटच आपल्यासाठी खूप स्पेशल असतो. की या जागेवर आल्यावर मला एक वेगळं वाटतं. आपले मित्र तिकडचे असतात, आपले बोलतो ना की आपले जेवढे गोष्टी घडलेल्या असतात ते सर्व तिकडचे असतात. जसं आता तू कल्याणमध्ये, आपण कल्याणमध्ये आहोत, तर मग कल्याणकर म्हणून खूप असे इंस्टाग्रामवर रील्स पण बघतात, अरे कल्याण असं आहे, कल्याण तसं आहे, कल्याण खूप चांगला पण आहे, कल्याण खूप वाईट पण आहे. तर तुझा एक पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्या गोष्टीला घेऊन की कल्याण कसं आहे, कल्याण कसं असलं पाहिजे, आणि जर असं नाही आहे तर आपण काय करू शकतो त्याला चेंज करायला. कल्याण म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. आणि आम्ही मूळचे कल्याणचे असल्यामुळे आपल्याला अभिमान असायलाच हवा. जसं मला माझ्या भाषेचा अभिमान आहे, माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, तर जर मी कल्याणला राहतो आहे तर मला अभिमान असायलाच हवा. परंतु आता राज्यकर्ते किंवा राजकारणमध्ये आणलं तर कधी कधी असं कल्याणचं खूप वाईट झालेलं दिसतं काही गोष्टी. कल्याण आपलं ऐतिहासिक शहर आहे, कल्याणला प्राचीन इतिहास आहे. म्हणजे लोकमान्य टिळक असू देत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं कल्याण शहर. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची स्थापना पण आपल्या कल्याणपासूनच झाली आहे, कल्याण भिवंडीपासून जे लोक उल्लेख करतात.
आपल्या कल्याण शहरामध्ये अनेक प्राचीन मंदिरं आहेत जे ऐतिहासिक, अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगायला गेलो तर. पण हा इतिहास आपल्या लोकांना माहीत नाही आहे. आजकाल मी इंस्टाग्रामवर ना काही रील्स बघतो रे, कल्याण म्हणजे गाव किंवा कल्याणला ट्रोल करताना म्हणजे स्मार्ट सिटी, कल्याणची ट्रॅफिक, कल्याणचे रस्ते. तर या सगळ्याचा दोष आहे ना खरं तर राज्यकर्त्यांचा ना, जे या शहरावर राज्य करतात आहे किंवा जे राज्याचा कारभार जो चालवतात आहे, हा सगळा दोष त्यांचा आहे. त्यांनी कल्याण सांभाळलं नाही आहे. खरं तर कल्याण स्टेशनला उतरल्यानंतरच लोकांना माहीत पडलं पाहिजे की या शहरामध्ये या शहराचा इतिहास काय आहे. ही जबाबदारी पूर्ण राज्यकर्त्यांची आहे. नागरिकांची जबाबदारी जी आहे ती त्यांना तुम्ही सांगितलीच नाही, त्यांना जाणीवच करून दिली नाही आहे. तर ते कसे सांभाळतील? आज सगळ्या जनरेशनला म्हणजे मी जवळपास बऱ्याच 4 ते 5 रील्स बघितल्या की कल्याणची ट्रॅफिक, कल्याणचे रस्ते, कल्याणचे खड्डे, हे सगळं ऐकल्यानंतर ना ॲक्च्युली वाईट वाटतं आणि हे बोललं पण पाहिजे. परंतु फक्त एवढंच नाही येणार आहे कल्याणमध्ये. कल्याणमध्ये काही गोष्टी आहेत ज्याचा अभिमान मिरवायला हवा, ते जपायला हवं. आज दुर्गाडी किल्ला आपल्या कल्याणमध्ये आहे. बऱ्याच शहरांना किल्ले नाहीत, आपल्या शहरात आहे. ते आपण जपतो आहे का? किंवा जरी जपलं असेल तर तेवढ्यापुरतंच का? ते अजून किती भव्य दिव्य दाखवू शकतो? किंवा कल्याणचे जे प्राचीन मंदिरं जे मी उल्लेख केला ती मलाही स्वतःला माहीत नाही आहेत. का माहीत नाही आहेत? कारण की त्याचं कुठे दर्शिका किंवा हे इथून जायचं, इथे मंदिर आहेत याचा कधी उल्लेख केलेला दिसत नाही आहे. किंवा आपण सरळ यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. परंतु नकळत हा त्यांचा पण दोष आहेच की तुम्ही कुठेतरी कमी पडताय, तुम्ही सगळे सांभाळू शकत नाही. आज कित्येक वर्ष या शहरांवर काही पक्षांनी किंवा काही राजकारण्यांनी राज्य केलं आहे. मग तुम्ही फक्त कल्याण शहराचं सुशोभीकरण म्हणजे काय? तर आय लव्ह कल्याण सिटी एक बोर्ड लावला तर कल्याणचं सुशोभीकरण झालं का? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दिवशी जर रस्त्यावरचे जे दिवे असतात, जे लाईटिंग्स बघतो, त्याच्यावर लाईटिंग लावली तर आपलं सुशोभीकरण झालं का? आपली सुशोभीकरणाची व्याख्या इतकी कमकुवत झाली आहे का? किंवा इतकी हायपाय वाटते का तुम्हाला की लाईटिंग पुरते आपण खुश होत? आपण त्याचं सौंदर्य वेगळ्या दृष्टीने बघायला हवं. त्या गोष्टी होऊ शकतात. तर तुम्ही जेव्हा फक्त स्वच्छता अभियान राबवायचं आणि काहीतरी मॅरेथॉन राबवायची तर एवढ्यापुरतंच कल्याण शहराचं सौंदर्य दिसणार आहे का? नाही. तर त्या काही गोष्टी बदलायला हव्यात. आणि जर तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही विचारा, कमेंट्स टाकता, फोटो टाकता. तुम्ही तिथे असे प्रश्न विचारत जा की आपण आपल्या कल्याण शहरासाठी काय करू शकतो. तुम्ही जनरेशनकडून सूचना घ्या ना. त्यात तुम्हाला आमच्यासारखी काही 4-5 जणं भेटतील की जे काय तुटतात आतून की काहीतरी आपल्या शहराचं विद्रुपीकरण झालं आहे, ते बदलायला हवं. आम्ही मदत करू, आपल्या शहराला काहीतरी छान बनवू. हे करू शकतो रे. असं नाही की राज्यकर्त्यांनीच करावं, आम्हीही मदत करू. पण विचारा ना यार, कल्याण शहराची जी वाट लागली ती बघवत नाही. आणि मग कधीतरी कल्याणकर म्हणून घेताना कल्याण स्टेशनच्या जवळची ट्रॅफिक दिसली आणि ते खड्डे दिसले, यावरून लोक बोलताना दिसले की आम्ही तेवढ्यात निगेटिव्ह होतो आणि आम्ही गप्प बसतो. कारण की ते आहे, ते पण ॲक्सेप्ट करायला हवं. ती सत्यता आहे, ती नाकारू शकत नाही. परंतु त्या पलीकडे जे कल्याण आहे ते दाखवण्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे. आणि ते जे होऊ शकतं, अवघड नाही आहे. ते बघूच आता. आपण असं बोलतो आहे किंवा आज आम्हाला कुठेतरी बोलण्याची संधी मिळाली तर आम्ही नक्की बोलू. आणि प्रयत्न करता आले तर काहीतरी करूयात. कल्याण शहर सुंदर नक्कीच होईल. खूप मस्त वाटलं. आणि एक माझा शेवटचा प्रश्न असेल, किंवा प्रश्न नाही, एक ॲडवाईज हवी मला, जे आपले जे बघतायत आपल्याला, मग ती यंग जनरेशन असेल किंवा 17-18 वर्षाचे पोरं असतील, ज्यांना एवढी अवेअरनेस नाही आहे सोशली. कारण असं बोलतो की ह्युमन इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे आपण जर राहतो आहे तर आपल्या आजूबाजूला काय चालू आहे हे आपल्याला माहीत हवं. तर मग एक तुझ्या हिशोबाने एक काय ॲडवाईज असली पाहिजे? तरुण पिढीचं बोलतोस, यंग जनरेशन आपली. तुला वाटतं ऐकतील? तू बोलला असेल, म्हणजे तुला असं वाटलं असेल की आपण काहीतरी सजेशन देऊया किंवा तुला वाटलं की आमच्याकडून काहीतरी शिकणार का असेल. आणि असं हो रे, सगळ्यांकडून शिकता यायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही लहान मुलांकडून पण शिकतो, मोठ्या माणसांकडून पण शिकतो. परंतु आपली जनरेशन आजकालची इतकी पुढे गेली आहे की त्यांना वाटेल की आजकाल कोणी येऊन आपल्याला शहाणपणा शिकवत आहे. आजकाल ती कंडिशन आहेच. आणि हीच मुलं इतकी नाजूक झाली आहेत किंवा इतकी नाजूक हृदयाची झाली आहेत ना की आजकाल लगेच डिप्रेशनमध्ये येतात. त्यांना काहीतरी समजवलं गेलं, त्यांना वाटतं की आता हा आम्हाला समजवणार, किंवा त्यांचे दुखऱ्या बाजू सांगितल्या तरी त्यांना वाटतं की आपल्यात काहीतरी कमी आहे. आपल्या डिप्रेशन हा आपल्या जनरेशनचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. आधी डिप्रेशन शब्द पण ऐकला नव्हता मी, जितका कोविडमध्ये ऐकला आहे. कारण की आम्ही पण रे लगेच डिप्रेशनमध्ये जायचो. एखादी गोष्ट आपल्या मनाला की घडलीच नाही आहे तर डिप्रेशन जाणं म्हणजे असं वाटायचं की सोपं आहे, पण त्यातून बाहेर पडणं कठीण वाटायचं. त्यात एक मार्ग आहे, सांगू मी तुला. जसं मी तुला बोललो की आम्ही जेव्हा सुरुवात केली यामध्ये, तेव्हा जवळच्या माणसांनी नाकारलेलं आम्हाला, किंवा मित्रांनी विश्वास दाखवला नाही आहे, अनोळखी माणसांनी विश्वास दाखवला. आज जे काही 1000-2000 लोकांनी रक्तदान केलं असेल किंवा लोक पुढे आले असतील मदतीला, ही सगळी अनोळखी होती. तर यातून काय शिकलो की जवळची नाकारतात, जवळची परिस्थिती नाकारते.
तर तुम्ही तुमची सराउंडिंगला जी माणसं आहेत ती बदला, परिस्थिती बदला, तुम्ही दुसरीकडे जा, तुम्हाला तुमचं ॲप्रिशिएशन मिळतं. तुम्हाला फक्त तुमच्यावर विश्वास पाहिजे की हे मी करू शकतो, हे मला जमतं आणि मी जे करतो आहे ते योग्य आहे. यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास असायला हवा. जो विश्वास असेल ना, तर तुम्ही ही माणसं सोडून दुसरीकडे जाऊन पण ते करू शकता जे तुम्हाला हवं आहे. त्यामुळे मी आपल्या जनरेशनला हेच सांगेन की स्वतःवर आधी विश्वास ठेवायला शिका आणि स्वतःची ताकद ओळखा. आणि अजून एक सावरकरांचं खूप छान वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. तर देणे काय लागतो हे समजून घ्या. म्हणजे सोशल मीडियावर दाखवण्यापुरतं किंवा एखाद्या आदिवासी पाड्यावर जाऊन किंवा अनाथ आश्रम वृद्धाश्रमात जाऊन तिथे मदत करायलाच हवी, पण तेवढीच मदत नसते. कधीतरी आपला एखादा 4 मित्रामध्ये एखादा मित्र असतो ज्याच्या घरची परिस्थिती वाईट असते, त्याला ॲक्च्युली कळत नाही की आयुष्यात काय डिसिजन घ्यावे किंवा ते डिसिजन चुकलेले असतात, तर त्याला खांदा देऊन बघा. आपण राहतो त्या सोसायटीमध्ये, चाळीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये जे काय असेल ते, तिथेही एखादं असं कुटुंब असतं ज्यांच्या घरात नसतात रे माणसं. सगळ्यांकडे सगळं पूर्ण कुटुंब नसतं की जे एकमेकांना सावरू शकतं. प्रत्येक ठिकाणी कुठेतरी दुखरी नस असते, ती शोधा. त्यांना आपण मदत करू शकतो का ते विचार करा. शक्य आहे. ही जरी मदत केली तरी तुम्ही ती मदतच असते. प्रत्येक वेळेस कुठेतरी आदिवासी पाड्यावर किंवा गरीब मुलांना किंवा रस्त्यावर भीक मागणाऱ्यांना मदत करणं ही मदत नसते. तर आपल्या आजूबाजूच्या माणसांकडे पण लक्ष द्यायला शिका. आणि आपल्या तरुणांनी जर एवढं जरी शिकलं तर एकमेकांचे खांदे मजबूत होतील आणि आपले मित्र मोठे झाले यापेक्षा आनंद कशाचाच नसतो हे समजून घ्या. त्यामुळे हेच वाटतं की प्रत्येकाला जसं तुम्ही ऐकवता किंवा आपल्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी ऐकावं, तर काहीतरी ऐकणारे पण बनवा आणि कधीतरी ऐकणारे पण व्हा. पद, पैसा, प्रसिद्धी या पलीकडे जाऊन का नसणारा एक तरी मित्र आयुष्यात असायला हवा. तर आपण तसे मित्र बना. आजकाल ते बोलतात नाही का की कोणाला कोणाची गरज असते आणि कोणाला कोणातून फरक पडत नाही. पडतो. माणसाला माणसाचीच गरज लागते आणि आपल्या आयुष्यात जर माणसंच नसतील तर आपल्या आयुष्याला अर्थ नाही आहे. त्यामुळे माणसं जपा. ते बोलतात ना की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हे खरं आहे. आपण माणसाला माणसासारखी वागणूक दिली तर तो तुम्हाला तशीच वागणूक देईल. तर त्यामुळे म्हणतो मित्र बना आणि मित्र बनवा आणि एकमेकांचे खांदे व्हा. एवढंच आपल्या यंग जनरेशनला सांगेल. आणि जर तुम्ही हे शिकलात तर तुम्हाला आयुष्यात कोणाचीच गरज लागणार नाही. खूप खूप धन्यवाद दादा आल्याबद्दल. आणि आपण खूप काही आज शिकलो आहे, ऐकले आहे, एक्सपिरियन्सेस. आणि माझं एवढंच म्हणणं असेल की दादांनी आज खूप काही आपल्याला सांगितलं. तर धन्यवाद दादा आल्याबद्दल आणि थँक्यू.